देशाचे बजेट काल संसदेमध्ये जाहीर करण्यात आले. या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. देशाची सत्ता जाईल या भीतीने आंध्र आणि बिहारला झुकते माप देण्यात आले. महाराष्ट्रात सध्या पूरस्थिती असताना देखील कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. सोबतच बेरोजगारी, शेतकी माल, युवा वर्ग तसेच शेतकऱ्यांसाठी कोणतीही तरतूद यामध्ये करण्यात आलेली नाही. देशात सर्वात जास्त टॅक्स हा महाराष्ट्रामधून दिला जातो. तरी देखील बजेट सादर करताना महाराष्ट्राला मात्र भोपळा देण्यात आला. यामुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने सोलापुरातील हुतात्मा चौक येथे भोपळा फोडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारने बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काहीच न दिल्याने नाराजी देखील व्यक्त करण्यात आली होती. या प्रसंगी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, UN बेरिया, महेश गादेकर, शंकर पाटील, जनार्दन कारंपुरी, प्रमोद गायकवाड, सुनीता रोटे, चंद्रकांत पवार, प्रशांत बाबर, दिनेश शिंदे, अजित बनसोडे, सरफराज शेख, निशांत साळवे, अजित पात्रे, मुसा अतार, दिवाकर संपन्न, वंदना भिसे, सिया मुलानी, प्रतीक्षा चव्हाण, मनीषा माने, अक्षय जाधव, लक्ष्मण भोसले, जावेद खैरादी, मिलिंद गोरे, अमित मोतीवार, सोपान खांडेकर, सूर्यकांत शेरखाने, शक्ती कटकधोंड, सुनील इंगळे, रियाज मोमीन, VD गायकवाड, फयाद सय्यद, लता फुटाणे, विश्वभूषण कांबळे, प्रवीण वाडे, अनवर बागवान, रामकृष्ण सागालोलू आदींची यावेळी उपस्थिती होती.